Hello friends, myself is Ravindra Wadikar. Today we are going to learn a new poem, unit number 3.1. Why? In this poem, the poet talks about a little boy. He is very curious. He is a very curious boy and he asks many questions. And he always questions with why. He asks why and why this, why that, like this. Okay, now let us start this poem now. मित्रांनो, या कवितेमध्ये एक छोटासा जिज्ञासू मुलगा आहे. तो अनेक प्रश्न विचारतो. प्रत्येक गोष्टीला का असं तो प्रश्न विचारतो. आणि पाहूया आपण वाय ही कविता पाहूया. वाय. I know a curious little boy who is always asking why this, why that, why then, why now, why not, why and why. Curious. Curious means what? Curious. Curious means जिज्ञासू. Curious म्हणजे काय? जिज्ञासू. जिज्ञासू कोणाला म्हणायचं? ज्याला सारखं काहीतरी काही नवीन जाणून घ्यायची इच्छा असते त्याला जिज्ञासू असं म्हणतात. या कवितेमधील हा जो छोटासा मुलगा आहे, या छोट्याशा मुलाला काही प्रश्न पडतात. तो अनेक प्रश्न विचारतो. प्रत्येक गोष्टीला का असं प्रश्न विचारतो. वाय. तर असा हा मुलगा आहे. तो विचारतो वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय. म्हणजेच काय? ते असं का, तसं का, अशा प्रकारे अनेक प्रश्न. आता का, वाय नाव, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय, अशा प्रकारे अनेक प्रश्न तो विचारतो. आणि पुढे पहा, ही वॉन्ट्स टू नो वाय वुड शुड स्विम. त्याला जाणून घ्यायचं आहे, या छोट्याशा मुलाला जाणून घ्यायचं आहे की लाकूड हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो का तरंगतो, तो का बुडत नाही. आता या ठिकाणी स्विमचा अर्थ पोहणे असा न घेता तो तरंगणे असा अर्थ आपण घेऊया. मग आता पाण्यामध्ये तो विचारतो की त्या ठिकाणी लाकूड हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो का तरंगतो, तो बुडत का नाही. वाय लीड अँड मार्बल्स सिंक. वाय लीड अँड मार्बल्स सिंक याचा अर्थ काय? तर लीड आपल्याला माहिती आहे शिशे धातू. तर मार्बल म्हणजे गोट्या शिसे हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर का बुडतात. आणि इतकं मोठं लाकडाचा तुकडा जर असला तरी ते पाण्यामध्ये बुडत नाही, परंतु लाकूड हे का बुडतात असं तो विचारतो. Why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. रात्री तारे का चमकतात, चांदण्या का चमकतात, वारे का वाहतात, आणि आपण का खातो आणि पितो असा सुद्धा प्रश्न तो विचारतो. He wants to know what makes the clouds. त्याला जाणून घ्यायचं आहे की ढग कशामुळे बनतात. जाणून घ्यायचंय त्याला की ढग कशामुळे बनतात. आपल्या सगळ्यांना माहित आहे ढग कशामुळे बनतात. अँड वाय दे क्रॉस द स्काय. वाय दे क्रॉस द स्काय. आणि ते ढग जे आहे ते सारखं पुढे पुढे का सरकत असतात, ते का क्रॉस करतात, पुढे का जातात आकाशामधून. वाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. वाय सिंग द सन बिहाइंड द हिल्स म्हणजे काय? जो सूर्य उगवतो तो एखाद्या डोंगराच्या मागे का मावळतो. आता या ठिकाणी सिंकचा अर्थ काय? बुडणे. परंतु आपण त्याला काय अर्थ घ्यायचा? मावळणे असा अर्थ घ्या. सूर्य का मावळतो. अँड वाय द फ्लॉवर डाय. वाय द फ्लॉवर्स डाय. आणि फुले ही रात्रीच्या वेळेला का कोमासतात किंवा का कोमेसतात फुले. ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बिलोज नोज. त्याला जाणून घ्यायचं आहे की जे बीळ असतात, उंदराचे बीळ वगैरे जे असतात, त्या बिळाच्या बाहेरनं हवा किंवा वारा का वाहतो. वाय पॉपगन्स शुड गो पॉप अँड बिलो. या ठिकाणी बिलो हा शब्द आहे. बिलो म्हणजे काय? बिलो म्हणजे बीळ. बिलो इथं या ठिकाणी आपल्याला पाहायला सांगितलं बा अन ऍपरेटस फॉर ब्लोईंग एअर. किंवा आता या ठिकाणी एखादं ऍपरेटस आता एक कसं असेल. आता समजा आपल्याकडं खेडेगावामध्ये चुली असतात. ते चुलीला त्या ठिकाणी आपण लाकडं लावल्यानंतर ते फुंकण्यासाठी जी नळी वापरली जाते त्याला फुंकरी असं आपण म्हणतो.
त्याला बिलो असं म्हणतो त्या ठिकाणी. पुढे पहा पॉपगन्स. वाय पॉपगन्स शुड गो पॉप अँड वाय पॉपगन्स वाय पॉपगन्स शुड गो पॉप आणि पॉपगनचा आवाज पॉप असं काय होतं. अँड वाय द ओशियन एब्स अँड फ्लोज आणि जे महासागर असतात त्या महासागरांना भरती ओहोटी हे काय येतात असं या ठिकाणी विचारलेलं आहे. He wants to know why fish have gills. He wants to know why fish have gills. आणि त्याला विचारायचं आहे की या माशांना श्वसनेंद्रिय का असतात. गिल्स गिल्स म्हणजे काय श्वसनेंद्रिय. माशांना श्वसनेंद्रिय का असतात. माणूस हे आपल्यासारखं श्वासोच्छवास करत नाही. ते पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन शोषून घेतात आणि त्यांच्या शरीराची खास रचना असते त्या पद्धतीनं त्या त्वचेच्या साहाय्यानं ते काय करतात तर पाण्यामधील ऑक्सिजन शोषून घेतात आणि ते जगतात. अँड वाय बॉयज कॅनॉट फ्लाय. वाय बॉयज कॅनॉट फ्लाय आणि त्याला असा प्रश्न विचारतो की तो विचारतो पहा मुले का उडत नाहीत पक्षीच का उडतात. त्याची साहजिकच आपल्याला माहित आहे पक्ष्यांना पंख असतात. आपल्याला पंख असतात का लहान मुलांना किंवा माणसाला पंख हे नसतात. वाय स्टीम कम्स फ्रॉम द किटलीज स्पाउट. किटलीज स्पाउट अ पाईप ऑफ किटली थ्रू विच टी लिक्विड कॅन बी पोर्ड. किटलीला एक पाईप सारखं असतं आणि त्याच्यातून चहा ओतला जातो. आपल्याला माहित आहे. मग त्यातून जे आहे वाफ का बाहेर पडते असं तो विचारतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे शास्त्रीय कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पाणी गरम झाल्यानंतर पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि ती जी वाफ आहे त्या वाफेला बाहेर यायचं असतं. त्याला मिळेल त्या जागेतून ते बाहेर येते आणि ही जी नळी असते किटलीची जी नळी आहे त्या नळीतून त्या वाफेला बाहेर येण्यासाठी जागा असते आणि त्या नळीतून ती वाफ बाहेर पडते हे आपल्याला माहित आहे. आणि पुढे पहा द रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि हे ऋतुचक्र तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. नैसर्गिक चक्र आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर त्याला प्रश्न विचारायचा आहे की पाऊस हा आकाशातून का पडतो. पाऊस हा आकाशातून का पडतो याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. उन्हामुळे समुद्राच्या पाण्याची बाष्पेत रूपांतर होतं. त्या बाष्पाच्या ढगामध्ये रूपांतर होतं आणि ते ढग थंड झाल्यानंतर त्या ढगातून पाऊस पडतं अशा प्रकारे. मग पुढे पहा ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. जाणून घ्यायचं आहे की कोळसा का जळतो. कोल मीन्स व्हॉट. कोल म्हणजे कोळसा. कोळसा का जळतो आणि दगड का जळत नाही. स्टोन मीन्स व्हॉट. स्टोन म्हणजे दगड. आपल्याला सगळ्यांना माहित आहे कोल म्हणजे काय कोळसा. कोळसा हा अतिशय ज्वालाग्रही आहे. तो कसा आहे ज्वलनशील आहे. त्याला तो जळतो. परंतु दगडाला आग लावल्यानंतर जळतं का नाही लागत. नाही जळतो आहे ना. तो ज्वालाग्रही नाही किंवा ज्वलनशील नाही. पुढे पहा हाऊ सीड्स गेट इन द ऍपल कोर. आणि तो प्रश्न विचारतो की जे ऍपल कोर आहे ऍपल कोर मीन्स व्हॉट द सेंटर ऑफ द फ्रुट्स. कोर मीन्स व्हॉट सेंटर ऑफ द फ्रूट म्हणजे काय एखाद्या फळातील आतली जागा किंवा आतला भाग. मग सफरचंदाच्या आतल्या भागामध्ये बिया कोठून येतात असं तो विचारतो. अँड मॅरोज इन द बोन. आणि जे हाड असतात हाडांच्या मध्ये चरबी साचलेली असते ती चरबी कोठून येते असं तो प्रश्न विचारतो. नेक्स्ट पहा ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट. त्याला जाणून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो. वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. कोळी हे कीटकांना का खातात. वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द ईस्ट शुड मेक द डफ टू राईज. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर जे मधमाशा जे असतात ते मधमाशा का चावतात. मधमाशा हे का चावतात किंवा वाय बीज शुड स्टिंग का चावतात मधमाशा. आणि त्याच बरोबर पुढे काय म्हटलेलं आहे जी मळलेली कणिक जी असते पीठ मळतात माहिती आपल्याला. मग त्या पीठ मळत असताना किंवा मळलेली कणिक पीठ जी असते त्याच्यामध्ये ज्या वेळेला ईस्ट टाकतात. ईस्ट टाकल्यामुळं काय होतं तर ते डफ म्हणजे फुगतात. ते डफ मीन्स व्हॉट अ थिक
mixture of flour, water, etc. ready to be baked into the bread. पहा तर आपण याला डफला काय म्हणतो आपण, तर डफ मीन्स व्हॉट, मळलेली कणिक. तर जे कणिक मळतात म्हणजे काय, पीठ मळतात, टिंबतात, त्यापासून आपल्याला काहीतरी बनवायचं असतं, ब्रेड बनवायचं असेल, पाव बनवायचे असतील वगैरे. तर ह्याच्यामध्ये ईस्ट हा पदार्थ टाकतं. ईस्ट मुळे काय होतं, तर ते फुगतं, पीठ जे आहे ते फुगतं. का टाकतात असं तो विचारतो. राईस मीन्स काय, फुगणे. राईस मीन्स व्हॉट, फुगणे. मग ईस्ट टाकल्यानंतर का फुगतं, दुसरे पदार्थ टाकल्यानंतर का फुगत नाही, असं तो काही प्रश्न विचारतो. सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर. त्याचे काही वायचे प्रश्नांची उत्तर मिळतात. इफ यू विल ट्राय, जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्या प्रश्नांची उत्तर देता. आता मी काही प्रश्नांची उत्तर दिलेले आहेत, तशा प्रकारे काही प्रश्नांची उत्तर हे सहज आपल्याला देता येतात. बट अदर नो वन एव्हर गेट हॅज फाउंड द रिझन वाय. परंतु काही प्रश्न असे असतात की त्याची उत्तर हे मिळत नाहीत. अशा प्रकारची ही कविता आहे. तर ह्याच्यामध्ये पहा, आपण सुरुवातीला आपण पाहिलं की क्युरियस म्हणजे काय, क्युरियस म्हणजे जिज्ञासू मुलगा, ज्याला खूप काही जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढं काही तुम्हाला न्यू वर्ड्स सांगतो. मार्बल्स हे आपल्याला माहिती आहे, मार्बल्स म्हणजे गोट्या आहेत. त्यानंतर पुढं बिलोज म्हणजे काय, फुंकरी असं म्हणतो, ज्याच्याद्वारे आपण चूल पेटवू शकतो. पॉपगन्स खेळण्यातील बंदूक आहेत. त्यानंतर गिल्स जे आहे, गिल्स म्हणजे काय, माशाचे श्वसनेंद्रिय. किटलीचं स्पाउट याचा अर्थ काय, किटलीला जी नळी असते त्या नळीला स्पाउट असं म्हणतात. त्यानंतर कोल म्हणजे माहिती आहे आपल्याला, कोल म्हणजे कोळसा. स्टोन मीन्स दगड. ऍपल कोर, सफरचंदाच्या आतील भाग असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढे पहा, तर ही वॉन्ट्स टू नो, यामध्ये आईस म्हणजे माहिती आहे आपल्याला, आईस म्हणजे बर्फ. मेल्ट म्हणजे काय, वितळणे. मेल्टचा अर्थ काय, वितळणे. स्पायडर्स म्हणजे काय, कोळी. स्पायडरचा अर्थ काय, कोळी. आणि फ्लाईज म्हणजे काय, कीटक. फ्लाईजचा अर्थ काय, कीटक. ईस्ट म्हणजे माहिती आहे, ईस्टला ईस्टच असं म्हणतो आपण. ईस्टचा दुसरा अर्थ, मराठी अर्थ ईस्टच आहे. ईस्ट हा एक पदार्थ आहे, त्याला आपण त्याच नावाने ओळखतो, ईस्ट म्हणतो आपण. त्याचा वापर करून आपण ब्रेड, पाव वगैरे आपण बनवतो. त्यानंतर पुढे पहा, डफ म्हणजे काय, मळलेली कणिक असं म्हणतो. त्यानंतर राईस म्हणजे काय, फुगणे. अशा प्रकारे हे शब्दार्थ आहेत. ठीक आहे. आणि पुढे पहा, काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देता येते का पहा. इज द लिटल बॉय रिअली क्युरियस. हा मुलगा, कवितेतील मुलगा हा खरंच जिज्ञासू आहे का. येस, ही इज व्हेरी क्युरियस बिकॉज ही आस्क्ड मेनी क्वेश्चन्स. व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स. या कवितेतील या मुलाला ढगांबद्दल काय जाणून घ्यायचं आहे. पहा या ठिकाणी, ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स असं म्हटलेलं आहे. त्याला जाणून घ्यायचं आहे की आकाशामध्ये जे ढग आहेत ते कशामुळे तयार होतात. these questions here the boy wants to know what makes the cloud. This is the answer of this question. Next we can see what blows out of billows. What blows out of billows? What blows out of billows म्हणजे काय, जे फुंकरी आहे त्याच्यातून काय वाहते, काय फुंकलं जातं, त्याचा अर्थ काय. तर याचं उत्तर येतं आपल्याला विंड्स. काय म्हणतो आपण याला, विंड्स. विंड्स असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. winds. एब्स हे सगळं सांगितलं आपल्याला, सगळं शब्दार्थ झालेलं आहे. आणि नेक्स्ट पुढे काही प्रश्न पाहूया आपण. व्हॉट हेल्प्स द डफ टू राईज. व्हॉट हेल्प्स द डफ टू राईज म्हणजे काय, जे कणिक असते ते कणिक कशामुळे फुगते असं विचारलेलं आहे. आपल्याला माहित आहे, तुम्हाला मग अशी सांगितलं तुम्हाला, ईस्ट हा असा एक पदार्थ आहे जो पिठामध्ये जर टाकलं तर ते पीठ जे आहे ते फुगतं. मग ईस्ट हे त्याचं उत्तर आहे. ईस्ट, त्याचं उत्तर काय असणार आहे, ईस्ट. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही कविता घेतलेली आहे. आणि याचे आपले जे साईडचे प्रश्न जे होते ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट
share and subscribe my channel. Thank you.